हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे युनिव्हर्सिटीची जी पेट आहे त्याचे ऍप्लिकेशन काल चालू झालेत, त्याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ बनवलात। त्यात काही डाऊट तुमचे होते, जसे की सर परीक्षेचं जे माध्यम किंवा मीडियम काय असेल। त्यानंतर काही लोकांनी विचारलंय की आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे पण नॉन क्रीमी लेअर जे असतं नॉन क्रीमी लेअर जे असतं ते आमच्याकडे नाहीये। त्यानंतर काहींनी विचारलंय की सर आमच्या विषयाच्या सीट्सच नाहीये, राईट। आणि काहींनी विचारलंय की माझा सब्जेक्ट जो आहे तर तो मास्टर सब्जेक्ट एक आहे आणि काही मी दुसऱ्या सब्जेक्टमध्ये पेट देऊ शकतो का। हे सर्व डाऊट आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करू। तर तुम्ही बघू शकता, पहिली गोष्ट म्हणजे काय, हे तुमचं ऍप्लिकेशन पोर्टल आहे। इथे सब्जेक्ट वाईज गाईड लिस्ट जर तुम्ही चेक केले तर इथे तुम्ही जा आणि इथे बघा फॅकल्टी जे आहे ना, मी आता हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगतोय। सायन्स आणि टेक्नॉलॉजी ही जर फॅकल्टी तुम्ही बघितली, राईट, तर याचे सर्व पेपर जे आहे तर ते इंग्लिशमध्ये असतील, राईट। इथे कुठेच तुम्हाला हे सापडणार नाही, राईट। सायन्स आणि टेक्नॉलॉजी जे आहे तर याचे जेवढे हे बघा, हे सर्व जे सब्जेक्ट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचे पेपर जे आहे तर इंग्लिशमध्ये असतील। जॉग्राफी वगळता, जॉग्राफीचा पेपर मराठी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये असेल, राईट। क्लिअर। आता दुसरा आपण बघूया कॉमर्स अँड मॅनेजमेंट। तर याचा कॉमर्सचा पेपर हा मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत असतो, हे पण लक्षात घ्या, ठीक आहे। आता आपण जाऊ ह्युमॅनिटीज मध्ये, राईट। आता ह्युमॅनिटीज मध्ये काय काय येतं हे बघा। आता हे याच्यात इंग्लिश तर इंग्लिशमध्ये असेल, हिंदी फक्त हिंदीमध्ये असेल, हिस्ट्री, लॉ, मराठी, पॉलिटिक्स आणि सायकोलॉजी हे जे पेपर आहेत तर हे मराठी हे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असेल। इकॉनॉमिक्सचा पेपर जो असतो हे लक्षात घ्या, आधीच तुम्हाला मी सांगतो इकॉनॉमिक्सचा पेपर इंग्लिशमध्ये असतो। लास्ट 2 वर्षापासून 3 वर्षापासून फक्त इंग्लिश इकॉनॉमिक्समध्ये येते। जर तुम्हाला वाटत असेल की इकॉनॉमिक्सचा पेपर मराठीत व्हावा तर आधी युनिव्हर्सिटीला कोणीतरी कॉन्टॅक्ट करा की आमचा पेपर सुद्धा मराठीत व्हायला हवा। इकॉनॉमिक्स वाल्यांना मी आधीच सांगतोय, मागच्या वर्षी पण खूप साऱ्या लोकांनी कंप्लेंट केलेल्या युनिव्हर्सिटीत आणि त्यामुळे पण ते म्हटले की आम्ही तो पेपर पहिल्यापासून इंग्लिशमध्येच करतो। तर यावेळेस तुम्ही आधी जर त्यांना सांगितलं तर ते जरूर मराठीत करतील। तर हे लक्षात घ्या, ह्युमॅनिटीज मध्ये 2 भाषा तुम्हाला सापडतील, राईट। आणि इंटरडिसिप्लिनरी स्टडीज मध्ये आपण बघून घेऊ यात कुठले कुठले सब्जेक्ट आहेत, राईट। तर हे बघा, अडल्ट एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन हे दोन्ही सब्जेक्ट जे आहेत तर इथे सुद्धा तुम्हाला इंग्लिश आणि मराठी इथे असतील। तर आता भाषेबद्दल मीडियम बद्दल तुम्हाला कुणालाही डाऊट नसेल, राईट, की आता मी आधीच सांगितलं की सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये इंग्लिश, त्यात कॉमर्स अँड मॅनेजमेंट मध्ये मराठी आणि इंग्लिश, ह्युमॅनिटीज मराठी आणि इंग्लिश, इकॉनॉमिक्स इथे एक अपवाद आहे आणि हा पण मराठी आणि इंग्लिश मध्ये पेपर तुमचा होणार आहे। आता पेपर जो आहे आपला, आता मी दुसरं सांगतो की तुमचं जे समजा एखाद्याचं ग्रॅज्युएशनचं सब्जेक्ट, पोस्ट ग्रॅज्युएशनचं सब्जेक्ट हिस्ट्री आहे आणि त्याला इकॉनॉमिक्स मध्ये करायचंय तर ते शक्य आहे का। तर तुम्ही फॉर्म भरू शकता, पण असं असतं की तुमचं जे ऍडमिशन असतं त्यावेळेस प्रॉब्लेम येतो। तर असे केसेस मागच्या वेळेस माझ्याकडे आले खूप साऱ्या लोकांनी, इव्हन कॉमर्स वाल्यांना मॅनेजमेंट मध्ये पीएचडी करता आलेली नाहीये। वाडिया कॉलेजचं एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे, राईट। तर आणि जनरली तुम्ही जर फॉर्म भरतानाच जर बघितलं, हे बघा इथं आपल्या समोर हा फॉर्म आहे, तर मी तुम्हाला समजावून सांगतोय की काय त्यांनी सांगितलंय। हे बघा, इथे बघा सब्जेक्ट फॉर पीएचडी इथं लिहिलंय बघा, अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग। इथं खाली काय लिहिलंय, नोट प्लीज चूज पीएचडी सब्जेक्ट रिलेव्हंट टू युअर पीजी कोर्स। म्हणजे तुमचा पोस्ट ग्रॅज्युएटचा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट त्याच्या रिलेव्हंट चूज करा तुम्ही। आपण नाही सांगू शकत यार हा रिलेव्हंट आहे, मला असं वाटतंय, तसं नाही। तुम्ही ज्यात तुमची पीजी केली तो सब्जेक्ट चूज करा। आणखीन एक डाऊट आहे, 2 विषयात पेट देऊ शकतो का, तर त्याचं डायरेक्ट आन्सर आहे नाही। तुम्ही 2 विषयामध्ये पेट देऊ शकणार नाही, राईट। आणि आणखीन एक डाऊट होता की पासिंग जे असेल ते सेपरेट असेल की इंडिव्हिज्युअल, म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये वेगळं आणि पेपर 1 आणि तुमचा जो सब्जेक्ट असतो त्याच्यात वेगळा, असं आहे का, नाही। कंबाईन पासिंग असेल, 100 पैकी जनरल वाल्यांना 50% मार्क पाडायचे आहेत आणि जे कॅटेगरी वाले आहेत तर त्यांच्यासाठी 45 मार्क तुम्हाला पाडायचे आहेत, राईट। आणि परीक्षेचं स्वरूप काय आहे, तर 50 मार्कासाठी 25 प्रश्न असतील पेपर 1 मध्ये आणि 25 मार्क असतील पेपर 2 मध्ये 50 मार्कासाठी। हे आता युनिव्हर्सिटीने सांगितलंय, पण कधी कधी काय असतं
मी तुम्हाला सांगतो पेपरमध्ये 50 पण प्रश्न येऊन जातात, राईट. तर तो थोडासा कन्फ्युजन, पण ज्यांनी आता क्लिअर नोटिफिकेशन मध्ये सांगितलंय म्हटल्यावर आपण तसं म्हणू की 25 प्रश्नाची रिसर्च मेथोडॉलॉजी आणि 25 प्रश्नांचा तुमचा सब्जेक्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी काल पण सांगितलेलं की आपल्याकडे ग्लोबल ऑनलाईन जे चॅनल आहे, तर आपण 6 वर्षापासून कोर्सेस रन करतोय पीएचडी एंट्रन्स साठी. आणि दररोज लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, संपूर्ण नोट्स, त्यानंतर 10 प्रश्नपत्रिका, त्यानंतर तुम्हाला 1,500 प्रश्नांचा संच रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी आपल्याकडे दिला जातो. अशा पद्धतीनं तुमचं प्रिपरेशन केलं जातं की कमी कालावधीमध्ये तुमचा आम्ही 8 दिवसात तुमचा रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये 30 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला पडतील. आणि तिकडे 15-20 मार्क जरी तुम्ही पाडले तर तुमचं जे आहे ना पेपर 2 मध्ये, तर तुमचं हे जे कोर्स आहे तर तुमचा जो पासिंग आहे तर ते होऊन जाईल. तर आपल्याकडे जवळपास 80 पेक्षा जास्त टक्के रिझल्ट लागतो. आणि आपली जी फी आहे ती फक्त 799 रुपये. हे नंबर आहे 8179138413. तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा, राईट. तर 799 फार नाही. तुम्ही म्हणाल की सर खूप खूप जास्त फी आहे, पण इतकी फी नसते. तुम्ही जर पीएचडीचं जर बघितलं तर जवळपास आपली जी फी आहे ना ती 40,000 30-40,000 पर्यंत तर आपली फी त्याची जाते, राईट. म्हणजे ऍडमिशन एखाद्याला सिरियसली घ्यायचं असेल तर थोडाफार खर्च आपल्याला करावाच लागतो. यातही कुणाला काही काहींची परिस्थिती नसेल, सध्या पैसे नसतील, तर तसं मला मेसेजमध्ये सांगा, तुम्हाला काही डिस्काउंट देऊ, राईट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपले एक डाऊट पहिला झाला की भाषेचा डाऊट क्लिअर झाला. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट सोडून दुसऱ्या याच्यात आपण पीएचडी करणार आहोत तर ते शक्य आहे का? तर माझा जे आन्सर असेल ते तसं करू नका, खूप प्रॉब्लेम येतो पुढे जाऊन, राईट. आणि तिसरा सब्जेक्ट आहे सेपरेट पासिंग. आणि नंतर डॉक्युमेंट जे आहे, तर डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरतानाच अपलोड करावे लागतील, नाही तर तुमचा फॉर्म काय होईल हे बघा. स्कॅन्ड कॉपी ऑफ कास्ट सर्टिफिकेट, स्कॅन गॅझेट ऑफ मॅरेज सर्टिफिकेट, नेम चेंज आपण ज्याला म्हणतोय, स्कॅन्ड कॉपी ऑफ कास्ट सर्टिफिकेट इन केस ऑफ रिझर्व्ह कॅन्डिडेट. त्यानंतर हे बघा, इथे तुम्हाला नॉन क्रिमिलियर विचारलेलं नाहीये, पण तुम्हाला ते त्यातच द्यावं लागेल का? कारण कदाचित तुमचा तो फॉर्म आहे तो रिजेक्ट पण होऊ शकतो, राईट. तर त्यामुळे ती रिस्क घेऊ नका, राईट. तर तुम्हाला जे आहे ना नॉन क्रिमिलियर आत्ताच लावून द्या. आपल्याकडे 1 महिना आहे अजून, हे लक्षात घ्या. आता 10 ऑगस्ट पर्यंत जे आहे तर फॉर्म होणार आहे, तर तुमचा फॉर्म उगाच रिजेक्ट होईल असं तुम्ही करू नका, राईट. आणि कॅटेगरी वगैरे व्यवस्थित चूज करा, तर त्याने काय होईल तुमचं मग जे जागा आहे, तर आता मी जागाबद्दल हे बघ सांगू. आता आपण डॉक्युमेंट्स बघितले की डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे लावावे लागतील. आता जागा कशा चेक करायच्या, इथे बघा पुणे इथे आता हे बघा पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो. डायरेक्ट आपण फर्स्ट वरून जाऊ, राईट. हे बघा, आता ही आपली वेबसाईट आहे तुमच्या समोर, राईट. पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट ओपन करा. मी पहिल्यापासून सांगतोय की जागा कशा चेक करायच्या. आता मी स्लोली हा व्हिडिओ बनवणार आहे. ज्या लोकांना आतापर्यंत कळले असेल, त्यांना जागा कशा शोधायच्या ते माहिती असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ आता सोडून जाऊ शकता, राईट. तर हे बघा, आता हे हळूहळू ओपन होईल. आता इंटरनेट स्पीड नुसार जे आहे तर ते आपल्याला कुठे नेतं, इथे क्लिक केल्यानंतर हे बघा, इथे क्लिक केल्यानंतर ते आपल्याला इथे नेऊन जातं. माझ्याकडे ऑलरेडी ती गोष्ट हे बघा, एक मिनिट आपण इथे चेक करू, म्हणजे इथून इथे कसं गेलं ते तो पण मी तुम्हाला दाखवेल, राईट. एक मिनिट थोडस, आहे बघा, आलं ते ओपन झालं. हे बघा, हे पेज आपलं ओपन होईल, राईट. तर इथून तुम्ही ना पीएचडी एंट्रन्स इथे क्लिक करायचं, राईट. हे बघा, आता नवीन विंडो मध्ये मी ओपन करतोय. हे बघा, आता आपण इथे आलोय, राईट. हा लॉग इन आहे. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन, नाहीतर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण सांगितलेलं आहे. त्यात काय फार अवघड नाही. तर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेट करा. आता जागा कशा शोधायचं, हे बघा सेंटर वाईज इथे दिसतंय बघा. सिलेबस तुमचा इथे आहे, पीएचडीचा सिलेबस, सर्व डिटेल इथे आहेत. फी स्ट्रक्चर वगैरे सर्व यावेळेस त्यांनी व्यवस्थित दिलंय. फी किती असते हे बघा, पीएचडीची फी किती असते. काही लोकांना हा पण डाऊट असेल, कालच्या व्हिडिओमध्ये तो आपण क्लिअर केला नाही. हे बघा, फी किती भरावं लागते, म्हणजे ही कुठली फी आहे, ही फॉर्मची फी नाहीये. तुमचं पीएचडीत ऍडमिशन झाल्यावर फी किती लागते हे सुद्धा इथे त्यांनी दिलंय, राईट. तर आधी आपण या सेंटर वाईज सीट बघून घेऊ. आणि त्या मला वाटतं हे बघा, इथे क्लिक करा, राईट. ओके, आता काय करायचं, पहिली म्हणजे तुम्हाला जर सर्वच एकत्र बघायचं असेल तर फक्त पुणे करा किंवा मग ऑल करा. इथे बघा, ऑल जर केलं सगळीकडे, राईट. हे बघा, ऑल ऑल, त्यापेक्षा सगळे ऑल करून ठेवा.
फॅकल्टीमध्ये तुमचा विषय. आता मी एक जनरली घेतोय केमिस्ट्रीचा, मी सर्च करतोय या पद्धतीने तुम्ही, कारण ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये येईल, राईट. आता दुसरं बघा, केमिस्ट्री, राईट. आता मी, कारण हा तुमचा सब्जेक्ट असल्यावर विषय संपला, बाकी गोष्टी तुम्हाला जास्त गरज नाही. तर एकदा सर्च करून बघू आपण आता केमिस्ट्रीचं, राईट. हे बघा, आता फक्त केमिस्ट्रीच्या किती जागा आहेत पूर्ण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हे त्यांनी दाखवलंय, कळलं. पूर्ण म्हणजे सर्व याच्यात हे बघा, इतक्या साऱ्या जागा फक्त केमिस्ट्रीसाठी आहेत, राईट. हे बघा, जवळपास 1 9 16 त्यानंतर 21 आणि 37 हे होतील 68, 72 74 80 88 98 105 121 त्यानंतर 127 त्यानंतर 135 36 143 153 57 163 देन 180 86 91 95 205 208 आणि 208 आणि 7 किती होतील, 215 217 जागा फक्त केमिस्ट्रीसाठी आहेत. आता तुम्ही काय बघायचं की मला जवळचं कुठलं आहे, मला कुठलं सेंटर व्यवस्थित आहे, माझी कुठे काही ओळख आहे का. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, हा रकाना बघा, माझी कॅटेगरी कुठली आहे, राईट. आता मी पहिलं तुम्हाला सांगून देतो, एखादं चांगलं आपण बघूया, राईट. इथे बघा, ओपन, EWS, SC ST OBC SCBC म्हणजे मराठा आरक्षण, राईट. आणि टोटल, तर इथे बघा, हे बघा, ओपनला जागा आहेत का. काही सेंटरमध्ये ओपनला जागा नसतात. हे बघा, इथे ओपनला जागा नाहीये, राईट. फक्त एकच जागा आहे, ती कुणाला आहे, SCBC मराठा आरक्षणसाठी, ठीक आहे. तर या पद्धतीनं बघा, जर त्या सेंटरमध्ये तुमच्या जागा नसतील, किंवा असं पण होऊ शकेल की तुमच्या कॅटेगरी, आता याच्यात 217 जागा आहेत, त्यामुळे जागा सापडत आहेत. काही विषय असे असतील की त्यात खूप कमी जागा असतील, 5 जागा 6 जागा, त्या केसमध्ये तुम्ही चेक करून घ्या की कॅटेगरीमध्ये जागा असेल. जर तुमच्याकडे जागाच नसतील तर अप्लाय करण्यात अर्थ नाहीये, राईट. इतकं क्लिअर आहे, त्याने काय अप्लाय करून काही फायदा नाही, राईट. ठीक आहे. आता मी तुमच्यासाठी दुसरा सब्जेक्ट, आता मी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सर्च करून बघितला, कॉमर्स अँड मॅनेजमेंटचा मी सर्च करतोय, राईट. आता इथे बघा, आता हे तुमचे कॉमर्समध्ये जेवढे अकाउंटिंग आणि ऑडिटिंग, ठीक आहे. आता मी इथे सर्च करतोय, हे बघा, इतक्या साऱ्या जागा ज्या आहेत ना अकाउंट. आता इथे बघा, कमी जागा आहेत, म्हणजे 2 4 किती 6 2 8 आणि 1 9 आणि 1 10, फक्त 10 जागा आहेत. तर याच्यात आता ओपनला किती जागा आहेत, हे बघा, 2 जागा आहेत, राईट. खाली तुम्ही बघू शकता. आणि बाकी कॅटेगरीमध्ये जागा नाही आहेत, राईट. तर एखाद्याला जर इथेच करायचं असेल तर त्याने काय करावं, बाकी कॅटेगरीने ओपनमध्ये करावं, किंवा मग बाकी आपण तर ते चेंज करू शकत नाही, राईट. ठीक आहे. तर इथे तुमच्या कॅटेगरीच्या जागा तुम्हाला दिसतील. आता मी ह्युमॅनिटीच्या एखादी जागा चेक करतो, राईट. आता इकॉनॉमिकच्या मी जागा, थोडं अपडेट होईल, ओके. इथे सर्च करा, हे बघा, इकॉनॉमिकच्या खूप साऱ्या जागा आहेत, जवळपास आय गेस 50च्या वर जागा आहेत, राईट. तर तुम्ही बघू शकता 50 जागा इकॉनॉमिकच्या आहेत. कॅटेगरी वाईज बघून घ्या, कुठलं सेंटर आहे किंवा कुठे तुम्हाला सेंटरची सध्या तरी गरज नाही, ते तुमची पेट पास झाल्यावर आहे. पण तुमच्या विषयाच्या जागा आहेत का नाही ते चेक करून घ्यायचं असतं, राईट. आता आपण एखादा असा सब्जेक्ट बघू ज्याची कदाचित जागा कमी असतात, राईट. लाईक मानसशास्त्राचं आपण बघू किंवा लॉचं बघू, ठीक आहे. हे बघा, लॉच्या पण भरपूर जागा आहेत, राईट. 6 16 22 30 37 आणि 45 54 59 जागा लॉच्या आहेत, राईट. त्या बघून घ्या कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे. आता मी ना इंटरडिसिप्लिनरीमध्ये आपण बघू, एज्युकेशनच्या खूप साऱ्या जागा असतात, राईट. तर आपण अडल्ट एज्युकेशन बघू, राईट. हे बघा, याच्या कमी जागा आहेत. किती जागा आहेत बघा, फक्त 3 जागा आहेत, ओपनला आहेत. EWSला नाही आहे. त्यामुळे जे लोक SC ST SC किंवा SCBC हे असतील यांनी ओपन मधून फॉर्म भरावा, राईट.
हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता नंबर ऑफ वॅकन्सी येते किती आहे बघा. हे सर्व आहेत. गाईडचं नाव वगैरे सर्व दिलंय. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल त्यांना बोलून घ्या. राईट. ठीक आहे. तर हा डाऊट आपला क्लिअर झाला, जागा कशा शोधायच्या वगैरे. तर हे इतकं सोपं आहे आता, कारण ते तुमचा सब्जेक्ट असल्यामुळे तुम्हाला सगळंच बघायची गरज नाही. फक्त ऑल करून इथे हे टाका, फॅकल्टी टाका तुमची कुठली असेल ती, आणि इकडे तुम्ही करून टाका. दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो तो कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी. जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघतच असाल तर कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये हे बघा, इथं जो डाऊट आहे, मी तो डाऊट थोडासा काय होतं, कॉमर्सवाले मॅनेजमेंट टाकून देतात. हे बघा, हा त्यांनी जे डेमो दिलाय इथे बघा, कॉमर्स अँड मॅनेजमेंट मध्ये कॉमर्स टाकलंय, तर यांना पेपर जो आहे तो कॉमर्सच्या सिलेबसचा येईल. आणि इथे जर तुम्ही गडबड केली, कॉमर्स अँड मॅनेजमेंट मध्ये मॅनेजमेंट जर टाकलं तर पेपर तुम्हाला मॅनेजमेंटचा होईल. हे लक्षात घ्या. कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे 2 पेपर असतात सेपरेट, म्हणजे 2 सेपरेट पेपर आहेत, एक पेपर नसेल. राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी बहुतेक डाऊट तुमचे इथे क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय. तर काही डाऊट असतील तर तुम्ही मला परत कमेंटमध्ये सांगा, मी ते सॉल्व्ह करेल. ठीक आहे. चलो.